साजरा होतो आहे। राजकीय नेते सुद्धा त्यामध्ये मागे नाहीत। बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन साजरं केलं। भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना इथे थोरात कुटुंबियांनी लक्ष्मीपूजन पार पाडलं। बाळासाहेब थोरातांचा मुलगा राजवर्धन हा शिक्षण संपवून 8 वर्षांनी अमेरिकेतनं घरी परतलाय। त्यामुळे यंदाच्या दिवाळीत थोरात कुटुंबियांचा आनंद द्विगुणित झालाय। गणपतये नमः। तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी सुद्धा सहकुटुंब लक्ष्मीपूजन केलं। स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून अशोक चव्हाण दरवर्षी दिवाळीला त्यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते लक्ष्मीची पूजा करतात। अशोक चव्हाण राजकारणासोबत प्रतिथयश व्यवसायी आहेत, त्यामुळे त्यांचं लक्ष्मीपूजन त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये होत असतं। तर सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा आज एका अनोख्या पद्धतीनं लक्ष्मीपूजन साजरं केलं। एका मेंढपाळाच्या घरी जाऊन त्यांनी लक्ष्मीपूजन साजरं केलं कुटुंबियांसोबत। मेंढपाळ बांधवांसोबत फराळ करत त्यांनी दिवाळीचे कपडे आणि इतर भेटवस्तू या भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाला दिल्या। तर भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या घरामध्ये सुद्धा आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय। सहकुटुंब सहपरिवार त्यांनी लक्ष्मीची आराधना केली, लक्ष्मीपूजन पार पाडलं। सीमा हिरे यांच्या घराला दीपावलीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आणि रांगोळी काढत हिरे कुटुंबानं दिवाळी साजरी केली। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याही घरी आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय। नीलम गोऱ्हेंनी सुद्धा लक्ष्मीची आराधना केली, पूजा अर्चना केली। सहकुटुंब त्यांनी लक्ष्मीपूजन केलं। यानंतर बातमी नवनीत राणाशी संबंधित बातमी राजकीयच आहे। नवनीत राणांनी दीपावली निमित्त दिव्यांग बांधवांसोबत आज दिवाळी साजरी केली, पण यावेळेला त्यांनी शाब्दिक फटाके सुद्धा फोडले। त्यांच्या टीकेचे टार्गेट होते ठाकरे बंधू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून या कार्यक्रमात उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। राणा दाम्पत्याच्या कार्यक्रमाचं कौतुक सुद्धा केलं, पण नवनीत राणांनी ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या भेटीगाठींवरनं जोरदार निशाणा साधला। तर बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला। आणि यानंतर आपण थेट राणा कुटुंबाच्या लक्ष्मीपूजनामध्ये सहभागी होतोय। नवनीत राणा आणि त्यांचे पती दोघेही जण लक्ष्मीपूजनामध्ये व्यस्त आहेत, दंग आहेत। कुटुंबियांचे हे सगळे क्षण, कुटुंबियांसोबतचे हे सगळे क्षण नवनीत राणा अगदी आवर्जून साजरा करत असतात। दिवाळी असो, गणेशोत्सव असो, सकाळी त्यांनी दिव्यांग बांधवांसोबत दीपावलीचा हा सण साजरा केला आणि त्या निमित्तानं त्यांनी शाब्दिक फटाके फोडले, त्या बरसल्या ठाकरे बंधूंवरती। रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांचा दीपोत्सव आपण पाहतोय, दिवाळी आपण पाहतोय। आज अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली आहे। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठत लक्ष्मीची आराधना केली आहे। रवी राणा, आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा या दोघांची कुटुंबियांसोबतची ही दिवाळी।